पुणे दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टोला लगावला होता। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा यांनी काय म्हटलेलं होतं पाहूयात या रिपोर्टमधनं। कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पुन्हा डिवचलंय। खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची हे जनतेने दाखवल्याचं म्हणत शहांनी पवार उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। आपने महायुति को आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी की सरकार बनाई। ये तो आपने किया ही, एक ऐतिहासिक बहुमत दिया, मगर साथ में कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। आय रिपीट, अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल। आज दहशत, दबाव, पैशाची ताकद, निवडणूक आयोग आपल्या हातात। एकनाथ शिंदेने स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावेत। उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजपवर टीका केली। त्यांना वाटतं त्यांनी शिवसेना संपवली, मात्र आजही निष्ठावंत शिवसैनिक सोबत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं, तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही, आणि हे संपूर्ण राज्यभर आहे। काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले, तेही तिकडे बैठका घेतात आता मशाल घेऊन। तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत, त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच। आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात। दरम्यान विधानसभेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर आमचाच पक्ष खरा असल्याचा दावा दोन्ही नेत्यांकडून करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।